तुम्ही नाराज आहात? मी नाराज म्हणजे असणार ना हो. मराठा आरक्षण GR वरून भुजबळ नाराज, मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता उपसमितीचा निर्णय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भुजबळांचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटलांकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस, तर ज्यांना GR बाबत संशय त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, विखे पाटलांचं आवाहन. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेंचा बारामतीत मोर्चा. बारामती शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत इमारतीवर कारवाई. ठाण्याच्या लोकमान्य नगरातील अनधिकृत 4 मजली इमारतीवर पालिकेचा हातोडा. राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस बरसणार. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिकमध्ये पूरस्थितीचा अलर्ट, तर कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं अनेक धरणांमधून विसर्ग. नाशिकच्या गंगापूर आणि जळगावच्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग. जीएसटीतील नवा बदल म्हणजे देशाच्या विकासाच्या दृष्टीने मोठं पाऊल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे CMD मुकेश अंबानींकडून निर्णयाचं कौतुक, तर रिलायन्स रिटेल ग्राहकांना पहिल्या दिवसापासूनच फायदा देणार, ईशा अंबानींचं वक्तव्य. यमुना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्लीतल्या अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी, तर पंजाबमध्ये आलेल्या महापुरामध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू. हिमाचलच्या कुल्लूमध्येही पुन्हा ढगफुटी. आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्यासाठी आजपासून राजाचं चरण स्पर्श दर्शन बंद. लालबागच्या राजाचं फक्त मुखदर्शन घेता येणार. सरकारमधीलच काही जण फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला, तर शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप राऊतांनी केला. जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देऊ नये, मिलिंद देवरांनी पत्रातनं ही मागणी केली. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण पार्थ पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत स्नेहभोजन केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसात विविध पक्षातून पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. आजही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपात प्रवेश काल केला. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते देखील भाजपात सामील झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलाय. नारायण राणेंची प्रकृती बरी नसल्यामुळे पक्षप्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आलाय, तर पुढील 4 दिवसात मोठ्या थाटात पक्षप्रवेश होणार असल्याचं खेडेकरांनी म्हटलं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं शिर्डी विमानतळावरती जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवल्यामुळे मराठा समाजाचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा आंदोलनात दंगल पेटण्याची संजय राऊत वाट बघत होते असा आरोप माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवरती केला, तर संजय राऊतांची आता जळफळाट होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निमित्तानं साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरती मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यानंतर एक मोठी बातमी आहे. माळेगाव कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या कामावरनं अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर या संस्थेचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. माळेगाव पण शैक्षणिक संकुलमध्ये इतकी भयानक परिस्थिती, मी जनरल बॉडीला सांगणार, मी एक कुठनं ते माळेगावचं चेअरमन पद घेतलंय, पण जसं मी खोलात जातोय तसं एवढे वेगवेगळे प्रकार
शैक्षणिक संकुल मी त्या ठोबऱ्यानं विचारलं, अरे साहेब ह्याचे अध्यक्ष साहेबाला माहिती का नाही? ते म्हणले सांगितलंय साहेबांना. 11 का 12 कोटी रुपये तोटा आहे तिथं. विलासराव, आपण जे जे संचालक आहात, संचालक नाही संचालक व्हायचे तुम्हाला, तो विश्वस्त होता. 11-12 कोटी रुपये हे सगळं असं वाढून माझ्या हातात दिलं काय? कर्जबाजारी करू. पगार तिथं व्यवस्थित नाही, काही नाही. तिथं खोगीर भरती करून ठेवलेली आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप 17व्या दिवशीही सुरूच आहे. शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढला आणि मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील गव्हाड गावातील मराठा समाजातील व्यक्तींच्या कुणबी नोंदी आढळल्यामुळे त्यांना आता ओबीसी प्रमाणपत्र मिळू लागले. निजाम सरकारच्या जनगणनेत कुणबी असा स्पष्ट उल्लेख आढळल्यामुळे कागदपत्र मिळाल्याचं गव्हाड गावातील संदीपाल पवार यांच्यासहित अनेकांचा ओबीसीमध्ये समावेश झालाय. युवक काँग्रेसमधील नागपूरच्या 4 कायमस्वरूपी निष्कासित पदाधिकाऱ्यांना पक्षानं दिलासा दिलाय. या पदाधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेने प्रवास करत असताना एका तरुणाचा तोल गेला आणि तो थेट विटावा खाडीत पडला. हा 19 वर्षीय तरुण कळव्यातील गोलाईनगरचा रहिवासी आहे. या तरुणाचा शोध सुरू आहे. ठाणे महापालिकेनं अनधिकृत इमारत कारवाई सुरू केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची तोडक कारवाई ही झाली. ठाण्यातील लोकमान्य नगरपाडा नंबर 1 अनधिकृत 4 मजली इमारत पाडण्यात आली. त्यावरती हातोडा पडला. मुंबईच्या गिरगावात बोरभाट लेनमध्ये गिरगावचा विघ्नहर्ताची स्थापना करण्यात आली. तरुण मित्र मंडळाकडून बापाची स्थापना करण्यात आली. या मंडळाचं यंदा 39वे वर्ष आहे. अहिल्यानगरच्या आव्हाणे गावात गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. आव्हाणे गावातील गणपतीला आडवा गणेश आणि निद्रिस्त गणेश असं देखील म्हणतात. हा गणपती शेतात नांगरणी करताना सापडला. तेव्हापासून हा गणेश तसाच ठेवून गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिर बांधलं आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त गर्दी करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात देखील ईद ए मिलाद उत्साहात साजरी केली जाते. जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचे विविध पैलू दाखवणारे देखावे सादर केले. या देखाव्यांमध्ये इस्लाम धर्माची शिकवण, ऐक्याचा संदेश आणि धार्मिक संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलंय. अकोल्यात ओबीसी समाजानं आंदोलन केले. आंदोलनातून मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे विरोध केलाय. सरकारचा निर्णय ओबीसींवरती अन्याय असल्याचा आरोप केला जातोय. नांदेडच्या हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी शासन निर्णयाची होळी केली. ओबीसी समाजाच्या हक्कांवरती गदा आल्याचा आरोप करण्यात आलाय. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सरकारनं काढलेल्या जीआरला ओबीसी समाजानं विरोध केलाय. ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा जीआर असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तातडीनं जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनातनं मागणी करण्यात येते. नंदुरबारच्या चिडीमाळ गावात गरोदर मातेला 4 किलोमीटर पायपीट करत झोळीतल्या रुग्णालयात नेण्यात आलं. चिडीमाळ ते गोरामाळपर्यंतचा रस्ताच नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तातडीनं रस्ता तयार करण्याची मागणी केली जाते. नंदुरबारच्या वेहगी बारीपाडामध्ये एका नागरिकाला साप चावलाय. यावेळी रस्ता आणि रुग्णवाहिका नसल्यामुळे बांबूच्या झोळीतल्या रुग्णालयात त्याला नेण्यात आलं. पुराच्या पाण्यातून रस्ता काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. परभणीच्या सायाळा सोने गावात स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलं. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. दरम्यान सखोल तपास करून संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली. चोपड्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना मार्गदर्शन केलं. चोपडा बसस्थानक राज्यामध्ये प्रथम क्रमांकानं येऊ शकतं, तर आपली ग्रामपंचायत राज्यात का प्रथम येऊ शकत नाही असं ते म्हणाले. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. तर 10,000 रुपये दर मिळत असल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. किमान 15,000 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यामध्ये कयाधू नदीवर 4 ते 5 वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आलाय. या बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरत असल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. बुलढाण्याच्या खामगाव शहरात अवैधरित्या गुटखा बाळगणाऱ्यांवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली. यावेळी 25 लाखांच्या गुटख्यासोबतच 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. एक मोठी बातमी बघूयात. मुंबईजवळच्या कर्जतमधील सुकून एम्पायर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वादात सापडलाय.
या वादाचं कारण ठरलंय सुकून एम्पायर प्रोजेक्टची जाहिरात। या जाहिरातीत हलालचा उल्लेख करण्यात आलाय। समविचारी असलेल्या एका विशिष्ट धर्मासाठीचा हा टाउनशिप प्रोजेक्ट असल्याची जाहिरात करण्यात आली आहे। यावरनं आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। भाजप आणि शिवसेनेकडनं यावरती तीव्र आक्षेप घेण्यात आलाय। दरम्यान एकीकडे हा वाद पेटला तर दुसरीकडे मानवाधिकार आयोगानं सुद्धा यात उडी घेतली आणि मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला पत्र लिहित 2 आठवड्यात या प्रकरणी उत्तर देण्याचे निर्देश दिले। एका विशिष्ट धर्मासाठीच इथं घरं मिळतील हे असंविधानिक आहे, असंसदीय आहे, बेकायदेशीर आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या विचारधारेलाच आम्ही घरं विकू हा सरळ सरळ धार्मिक भेदभाव आहे। ज्या बिल्डरकडनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यावरती तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे। मानवाधिकार आयोगानं देखील सरकारला नोटीस पाठवून या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे। हे अत्यंत धक्कादायक आहे। कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत। त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी। आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही। जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मालेगाव भागात असलेलं गिरणा धरण 96% भरलंय। त्यामुळे धरणातनं 814 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जर्मनीत पिंपरी चिंचवडच्या रागळवार कुटुंबानं गौरी गणपतीचा सण साजरा केला। यंदा या कुटुंबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावरती आधारित आकर्षक देखावा सुद्धा तयार केला। दरम्यान दर्शनासाठी जर्मनीतील 70 ते 75 भाविकांनी हजेरी लावली। पुण्यात गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी नियोजन केलं। विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील, तर शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले। भुसावळच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत पोलीस अधिकाऱ्यांनी भक्तिभावात निरोप दिला। चंद्रपूरच्या तुकुमचा राजा छत्रपती गणेश मंडळानं साकारलेला 11,000 सुताच्या ऋणांनी बनवलेला बाप्पा आकर्षक ठरलाय। दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। अमरावती शहरातील गणपती मंडळाला भाजपच्या नेत्या नवनीत राणे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी एका गणपती मंडळात ढोलवादन देखील केलं। येवला शहरात दरवर्षीप्रमाणे संत गजानन महाराज मित्रमंडळानं सजीव देखाव्याची परंपरा कायम ठेवली। यंदा या मंडळानं पौराणिक कथेवरती आधारित हिरण्यकश्यपू वधाचा सजीव देखावा सादर केला। हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती। नागपूरच्या पॅन्थिऑन नगरीत नागरिकांकडून केदारनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी कराडमध्ये रूट मार्च काढला। यावेळी पोलिसांनी मॉकड्रिल केली। दंगा काबू नियंत्रण, अश्रुधुराचा मारा करून जमाव नियंत्रित करण्याचं प्रात्यक्षिक पोलिसांकडून सादर करण्यात आलं। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। गगनबावडा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद झालाय। इथली दरड हटवण्याचं काम सध्या थांबवण्यात आलं असून उद्या सकाळपासून पुन्हा काम सुरू होईल।